नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अव्यय या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण अव्यय व तिचे प्रकार हा व्याकरणाचा भाग अभ्यासणार आहोत आणि अव्यय व तिचे प्रकार या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। यापूर्वीच्या भागामध्ये आपण अव्यय म्हणजे काय, तिचे किती प्रकार असतात आणि कोणते प्रकार असतात याचा आपण विस्तारित रूपाने अभ्यास केलेला आहे। अव्यय या व्याकरणाच्या भागामध्ये आता आपण अवयवांचे प्रकार पाहणार आहोत। अवयवांचे एकूण 4 प्रकार असतात, ते म्हणजे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय असे अवयवांचे 4 प्रकार असतात। त्यापैकी आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय हे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे समजून घेतले आणि त्यानंतर क्रियाविशेषण अवयवाचे 4 वेगवेगळे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत। व्याकरणाच्या या भागामध्ये आज आपण शब्दयोगी अव्यय म्हणजे काय हा अव्ययाचा प्रकार अभ्यासणार आहोत। विद्यार्थ्यांनो, आता इथे तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत। पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या। पहिलं वाक्य आहे झाडावर पक्षी बसला, दुसरा आहे शाळेबाहेर मुले जमली आणि तिसरा आहे रस्त्यासमोर शाळा आहे। तर बघा, ह्या वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये आपल्याला जे अधोरेखित केलेले जे शब्द आहेत ते समजून घ्यायचे आहेत। पहिल्या वाक्यामध्ये झाडावर पक्षी बसला, तर या वाक्यामध्ये झाडावर याच्यामध्ये 2 शब्द एकत्र केलेले आहेत। म्हणजे पहिला जो शब्द आहे तो आहे झाड आणि दुसरा जो शब्द आहे तो आहे वर। तर झाड या शब्दाला वर हा शब्द जोडलेला आहे। बघा, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे झाड या शब्दाला वर हा शब्द जोडला, म्हणजे झाड अधिक वर बरोबर झाडावर। तर अशा रीतीने झाडावर पक्षी बसला या वाक्यामध्ये वर हा शब्द आपण प्रत्यय म्हणून लावलेला आहे। त्याचबरोबर दुसरं उदाहरण आहे शाळेबाहेर मुले जमली। तर या वाक्यामध्ये शाळेबाहेर या शब्दामध्ये शाळा हा वेगळा शब्द आहे आणि बाहेर हा वेगळा शब्द आहे। तर शाळा या शब्दाला बाहेर हा शब्द जोडलेला आहे, म्हणजेच शाळा अधिक बाहेर बरोबर शाळेबाहेर। त्याचप्रमाणे पुढील वाक्य रस्त्यासमोर शाळा आहे, यामध्ये सुद्धा आपण रस्ता आणि समोर हे वेगवेगळे शब्द एकत्र जोडलेले आहेत। तर रस्ता या शब्दाला समोर हा शब्द जोडल्यावरती रस्ता अधिक समोर बरोबर रस्त्यासमोर। तर रस्त्यासमोर या वाक्यामध्ये समोर हा प्रत्यय लावलेला आहे, तर शाळा बाहेर यामध्ये बाहेर हा प्रत्यय लावलेला आहे। तर म्हणजेच आता हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की झाड अधिक वर बरोबर झाडावर, शाळा अधिक बाहेर बरोबर शाळेबाहेर, त्याचप्रमाणे रस्त्या शब्दाला सुद्धा आपण समोर शब्द जोडलेला आहे आणि रस्ता अधिक समोर बरोबर रस्त्यासमोर। तर ह्या वाक्यांमध्ये वर, बाहेर आणि समोर हे 3 शब्द जे आहेत ते शब्दाच्या नंतर आपण प्रत्यय लावून ते जोडलेले आहेत। जेव्हा मूळ शब्दाला शब्द जोडून येतात तेव्हा त्या शब्दाला, त्याच्यापासून तयार होणाऱ्या शब्दाला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो। ज्याप्रमाणे ह्या वाक्यांमध्ये आपण पाहिलेलं आहे की झाड वर अधिक झाडावर, तर ह्या वाक्यांमध्ये झाडावर, शाळेबाहेर आणि रस्त्यासमोर हे शब्दयोगी अव्यय आलेले आहेत आणि याच्यामधील ह्या वाक्यांमधील मूळ शब्द आहे झाड, शाळा आणि रस्ता आणि त्यांना जोडलेले, या मूळ शब्दांना जोडलेले प्रत्यय आहेत वर, बाहेर आणि समोर। मग अशा रीतीने झाडावर, शाळा बाहेर आणि रस्त्यासमोर हे सगळे शब्द उभयनामी शब्दयोगी अव्यय आहेत। म्हणजेच काय, जेव्हा मूळ शब्दाला आपण दुसरा शब्द जोडून नवीन शब्द तयार होतो त्याला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो। योग्य म्हणजेच काय, जुळून येणे, योग सुद्धा आपण त्याला म्हणतो।
मूळ शब्दाला शब्दयोगी अवयव जोडल्यास मूळ शब्दाच्या रूपात बदल होतो आणि त्याचे सामान्य रूप होतं. आता बघा, जेव्हा आपण मूळ शब्द जो आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा शब्दयोगी अवयव जोडतो तर त्याच्या मूळ स्वरूपामध्ये बदल होतो आणि तो बदल झालेला जो शब्द असतो तो सामान्य रूप म्हणून ओळखले जातो. आता शब्दाचे सामान्य रूप म्हणजे काय, हा आपण व्याकरणाचा भाग सुद्धा अभ्यासलेला आहे. शब्दांचे सामान्य रूप आणि सरळ रूप ह्या व्याकरणाच्या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला सगळं विस्तारित रूपाने शिकवलेलं आहे. तर आता आपण पाहूया की झाड आणि वर. तर झाड ह्या मूळ शब्दाबरोबर जेव्हा आपण वर हा शब्दयोगी अवयव जोडतो तर त्या झाड या शब्दामध्ये परिवर्तन होतो आणि त्याचा शब्द तयार होतो झाडा. मग हा झाडावर या शब्दामध्ये झाडा जे नवीन शब्द तयार होतो त्याला आपण त्या शब्दाचे सामान्य रूप असे म्हणतो. पुढील उदाहरणामध्ये पण आपण समजून घेऊया. शाळा बाहेर या वाक्यामध्ये शाळा आणि बाहेर, बाहेर आपण जेव्हा शब्दयोगी अवयव शाळामध्ये जोडतो तेव्हा त्याचा मूळ शब्द जो आहे शाळा तो बदलतो आणि तो तयार होतो शाळे. मग ह्या शाळेबाहेर या शब्दयोगी अवयवामध्ये शाळे हा त्या शब्दयोगी अवयवाचा सामान्य रूप शब्द आहे शाळे. रस्त्यासमोर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रस्ता वेगळा आणि समोर वेगळा. तर आता रस्ता याच्यामध्ये तुम्हाला रस्त्या हा सामान्य रूप येणार आहे. तर अशा रीतीने शब्दयोगी अवयवचं आपण 3 उदाहरणांद्वारे समजून घेतलेला आहे. तर शब्दयोगी अवयवाची व्याख्या काय होणार, जे अवयव शब्दाला जोडल्याने त्या शब्दांचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो त्या अवयवास शब्दयोगी अवयव असे म्हणतात. आता आपण शब्दयोगी अवयवाचे काही उदाहरण पाहूया. त्याच्या घरावर कौले आहेत. तर याच्यामध्ये बघा, घर हा वेगळा शब्द आहे आणि त्याला वर हा शब्दयोगी अवयव जोडला गेलेला आहे. मग त्याच्यापासून घर अधिक वर बरोबर घरावर. मग हा घर जो मूळ शब्द आहे त्याच्यामध्ये परिवर्तन होतो आणि त्याचं सामान्य रूप होतो घरा. मग तो शब्द तयार झालेला आहे घरावर. मग अशा रीतीने वर हा घरावर हा शब्दयोगी अवयव आहे. पुढचं उदाहरण आहे टेबलाखाली पुस्तक पडले. तर याच्यामध्ये बघा, टेबल अधिक खाली हे 2 शब्द एकत्र योग जुळून आलेला आहे त्यांचा. आणि टेबल अधिक खाली जेव्हा आपण एकत्र करतो तर शब्द तयार होतो टेबलाखाली. मग टेबलाखाली हा शब्दयोगी अवयव आहे. टेबल हा मूळ शब्द आहे आणि खाली हा त्या शब्दयोगी अवयवाचा चला आपण जोडलेला आहे. पण टेबलाखाली याच्यामध्ये टेबला हा त्याचे सामान्य रूप होणार आहे. सूर्य ढगामागे लपला. तर ढगामागे याच्यामध्ये ढग अधिक मागे हे 2 शब्द आपण एकत्र केलं आणि शब्द तयार झाला शब्दयोगी अवयव घालून ढगामागे. तर मूळ शब्द याच्यामध्ये आहे ढग आणि याचं सामान्य रूप येणार ढगा. देवासमोर दिवा लावला. देवासमोर ह्या शब्दयोगी अवयवामध्ये देव हा मूळ शब्द आहे आणि समोर हा शब्दयोगी अवयव आहे आणि ते जेव्हा आपण एकत्र करतो तर देव या मूळ शब्दाचं सामान्य रूप होणार देवा आणि याच्यामध्ये समोर हा शब्दयोगी अवयव आहे. पुढील उदाहरण शाळेपर्यंत रस्ता आहे. तर इथे बघा, शाळेपर्यंत याच्यामध्ये शाळा हे वेगळा शब्द आहे आणि पर्यंत हा वेगळा शब्द आहे. आणि जेव्हा आपण पर्यंत हा शाळेपर्यंत किंवा शाळामध्ये जेव्हा आपण पर्यंत हा शब्दयोगी अवयव जोडतो तेव्हा तो शब्द तयार होतो शाळेपर्यंत. म्हणजे शाळा अधिक पर्यंत बरोबर शाळेपर्यंत. मग शाळेपर्यंत या शब्दामध्ये शाळा हा मूळ शब्द आहे पण शब्दयोगी अवयवचा योग आल्यामुळे त्याचा परिवर्तन होतं आणि शाळाचा सामान्य रूप असा शब्द आहे शाळे. तर सामान्य रूप शब्द शाळे आणि मूळ शब्द शाळा आणि उभयनामी अवयव जोडल्यामुळे शाळेपर्यंत. आता इथे तुम्हाला परिच्छेद दिलेला आहे, आपण समजून घेऊया.
शाळा सुटताच मुले शाळेबाहेर आली. तर याच्यामध्ये पण बघा शाळा अधिक बाहेर आणि शब्द तयार झालेला आहे शाळेबाहेर. मग हा बाहेर हा जो शब्द आहे तो आपण पाहतो की त्या शब्द वेगळा आहे, पण त्याला आपण एकत्र केलेला आहे, म्हणजे तो शब्द वेगळा होत नाही, स्वतंत्र राहत नाही. शाळेच्या फाटकासमोर काही मुलांचे पालक उभे होते. तर ह्या वाक्यामध्ये सुद्धा बघा फाटक अधिक समोर. समोर हा वेगळा शब्द आहे आणि फाटक हा वेगळा शब्द आहे. पण जेव्हा उभयनामी शब्दयोगी अवयव आपण त्या फाटक या शब्दाबरोबर जोडतो आणि तेव्हा तो तयार होतो फाटका समोर. म्हणजेच फाटक हा मूळ शब्द आहे, सामान्य रूप फाटका येणार आणि उभयनामी युक्त शब्द येणार फाटका समोर. म्हणजे हे अधोरेखित केलेले शब्द जेव्हा त्या पहिल्या मूळ शब्दाबरोबर एकत्र जोडले जातात तेव्हा तो दुसरा जो शब्द आहे म्हणजेच शब्दयोगी अवयव तो स्वतंत्र राहत नाही, त्याला असं स्वतःचं असं वेगळं अस्तित्व तिथे राहत नाही. रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. याच्यामध्ये पण बघा रस्ता अधिक वर, पण हा वर हा आता शब्दयोगी अवयव झालेला आहे आणि त्यामुळे तो स्वतंत्र राहिलेला नाहीये. मुलांसाठी वाहने थांबली. मुलांनी रस्ता ओलांडला. याच्यामध्ये मुलांसाठी मुलं अधिक साठी आणि मूळ शब्द आहे मूळ, याचं सामान्य रूप येणार मुला आणि शब्दयोगी अवयव जोडल्यानंतर शब्द तयार होतो आपला मुलांसाठी. म्हणजे साठी हा शब्द स्वतंत्र राहत नाही. मग वरील अधोरेखित शब्द स्वतंत्र नाहीत. बाहेर, समोर, वर, साठी हे शब्द अनुक्रमे शाळा, फाटक, रस्ता, मुले या शब्दांना जोडून आलेले आहेत, म्हणून ती शब्दयोगी अवयव आहेत. पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, आत, बाहेर, मागे, मुळे, शिवाय ही देखील शब्दयोगी अवयव आहेत. अनेक क्रियाविशेषणे शब्दयोगी अवयव म्हणून वापरली जातात. अशा वेळी ती प्रत्ययांप्रमाणे शब्दांना जोडूनच लिहायची असतात. आता बघा, आता आपण शब्दयोगी अवयव म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे आणि त्या अगोदर आपण क्रियाविशेषण अवयव हे सुद्धा समजून घेतलेलं आहे. पण अनेक क्रियाविशेषण अवयव जे असतात तेच शब्द किंवा तेच अवयव आपण शब्दयोगी अवयव म्हणून सुद्धा त्याचा उपयोग करतो. पण प्रत्ययांप्रमाणे शब्दांना ते आपण जोडून लिहायचे असतात. शब्दयोगी अवयवमध्ये काय करतो आपण ते जोडून लिहितो. आपण क्रियाविशेषण अवयवमध्ये आपण ते जोडून लिहत नाही. हा फरक लक्षात ठेवायचा आहे सगळ्यांनी. काय सांगितलेलं आहे की जेव्हा एखादा प्रत्यय आपण शब्दयोगी अवयवमध्ये एखाद्या मूळ शब्दाबरोबर जोडून लिहितो तेव्हा तो एकत्र असतो, त्याला तो स्वतंत्र नसतो. पण क्रियाविशेषण अवयवमध्ये जो शब्द क्रियाविशेषण युक्त असतो, क्रियाविशेषण अवयव असतो, तो त्या शब्दामध्ये मूळ शब्दाबरोबर जॉईंट झालेला नसतो, तो वेगळा असतो, त्यांचा योग झालेला नसतो किंवा तो जोडलेला नसतो. 2 उदाहरण आपण पाहूया आणि समजूया. पहिला आहे तो पूर्वी सैन्यात होता. दुसरा आहे जेवणापूर्वी हात धुवावेत. तर बघा इथे पूर्वी, दोन्ही वाक्यामध्ये पूर्वी हे प्रत्यययुक्त शब्द आहेत, पण पहिल्या वाक्यामध्ये पूर्वी हा स्वतंत्र आहे, परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये तो मूळ शब्दाबरोबर जोडला गेलेला आहे, म्हणून पूर्वी हा शब्द स्वतंत्र नाहीये किंवा त्याला स्वतंत्र असं अस्तित्व नाहीये. म्हणजेच काय, जेव्हा एखादं प्रत्यय किंवा एखादं क्रियाविशेषण किंवा शब्दयोगी अवयव जेव्हा आपल्याला ओळखताना सहज आपण ओळखू शकतो की जेव्हा तो अवयवचा जो शब्द असेल तो स्वतंत्र लिहिलेला असेल तर तो क्रियाविशेषण अवयव होणार आहे, परंतु जो मूळ शब्दाबरोबर जर अवयव किंवा प्रत्यय जोडला गेला तो त्यावेळेस तो शब्दयोगी अवयव असणार आहे. उदाहरणार्थ तुम्हाला बघा इथे तो पूर्वी सैन्यात होता, तर पूर्वी हा स्वतंत्र शब्द आहे म्हणून तो पूर्वी हा क्रियाविशेषण अवयव आहे. परंतु दुसऱ्या उदाहरणामध्ये जेवणापूर्वी हात धुवावेत यामध्ये पूर्वी हा शब्द मूळ शब्दाशी जोडला गेलेला आहे, म्हणजेच त्याचं स्वतंत्र असं अस्तित्व नाही, म्हणून इथे पूर्वी हा प्रत्यय शब्दयोगी अवयव म्हणून असणार आहे. म्हणजेच काय तुम्हाला लक्षात ठेवायचं की एकच प्रत्यय किंवा एकच शब्द हा क्रियाविशेषण अवयव पण असू शकतो आणि शब्दयोगी अवयव पण असू शकतो, पण त्यामध्ये त्यांच्या दोघांमध्ये काय फरक आहे ते मी तुम्हाला आता इथे सांगितलेलं आहे. पूर्वी आपण प्रत्यय जोडण्यापूर्वी नामांचे, सर्वनामांचे
सामान्य रूप होते. आता बघा इथे तो हे काय आहे? सर्वनाम आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की पूर्वी आपण प्रत्यय जोडण्यापूर्वी नामांचे सर्वनामांचे सामान्य रूप होते ते पाहिले. हे पाहिले. शब्दयोगी अव्यय जोडण्यापूर्वी नामांचे सर्वनामांचे सामान्य रूप होते. वरील परिच्छेदामध्ये शाळे, मुला, रस्त्या, वाहना हे सगळे काय आहेत? तर सामान्य रूप झालेले शब्द आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अवयव या व्याकरणाच्या या भागामध्ये आतापर्यंत आपण काय अभ्यासलेलं आहे? अवयवचा दुसरा जो प्रकार आहे शब्दयोगी अवयव म्हणजे काय हे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे आपण समजून घेतलेलं आहे. आता शब्दयोगी अवयव आणि क्रियाविशेषण अवयव ह्या दोघांमध्ये काय फरक असतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. परंतु याचा अभ्यास आपण अवयव या व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.